खास कारण की आज आमच्या गौरांचं जावळ आहे। खूप टायमापासून आमचं चालू होतं की जावळ आज करू उद्या करू, पण वेळच भेटत नव्हता आणि काही ना काही प्रॉब्लेम्स मध्ये येत होते। पण आज आम्ही फायनली त्याचं जावळ करणार आहोत। तर आमच्याकडे कशा पद्धतीने जावळ होतं हे तुम्हाला बघायला भेटेल, पण आम्ही आज ना जावळ हे घरातल्या घरातच करणार आहोत। म्हणजे खरं तर खूप मोठा असतं हे प्रोग्राम की सगळ्यांना बोलवायचं असतं, जे फॅमिली असतात त्यांना, आणि जेवण वगैरे सगळं असतं। पण काही कारणामुळे आम्ही हे घरातल्या घरातच करत आहोत, कारण की गौरांत असे 16 महिनेही झालेले आहे आणि आम्हाला वेळही भेटत नव्हता, तर आज भेटलाच आहे। तर म्हणून आम्ही विचार केला की पटकन घरातल्या घरात आपण घालून घेऊया, पण राहिलं की राहून जातं। त्यामुळे आता आज आमच्याकडे हा प्रोग्राम आहे, तर तो तुम्हाला नक्की बघायला भेटेल आमचा गौरांश टकलू होताना। घराबाहेर मी छोटी अशी रांगोळी काढली होती, तसेच आम्ही घरामध्येही छोटंसं असं डेकोरेशन म्हणजे सजावटही केली होती। मामाच्या मांडीवर मी त्याच्या भाच्याला म्हणजे गौरांशला बसवलं आहे। आता आम्ही दोघांचंही औक्षण करून घेणार आहे। एवढे केस आहेत ना, कशी बसणार? बाबू पण उभं बघते, डोळ्यात पडेल त्याच्या। पप्पा बघ त्याला खाली डोळे बंद कर, डोळ्यात जाईल तांदूळ। गोड आणले नाही होता ना का? चॉकलेट हे आणलंय ना, अरे आहे ते काय चॉकलेट तळी नाही, ते 5 किलो आणलंय। चाल लवकर, चॉकलेट आवडतं, ट्राय कर। माझं झाल्यावर आता माझी मोठी नणंद या ठिकाणी दोघांचंही औक्षण करून घेत आहे। कशाला बसायला मिळतं तुला? जागा अजून मागे नाही ना, तर पुढे घे पण गोंडडी ते बघ गोंडो ते कपडे नंतर अंघोळ केला। थोडस चाव काय खाऊन कोण देत नाही तुला? मामाचं महत्त्वाचं काम म्हणजे मामाच्या हाताने केसाची पहिली बट कापली जाते। यानंतर पुढील कार्यक्रम चालू होतो, म्हणजे जे आपण न्हावी काकांना बोलवलं आहे ते काका आता त्याचे सगळ्यात जे मोठे मोठे केस आहेत ते पहिले आधी कापून घेत आहेत। भाऊ ये, कापड उतरायचं आहे ना? हो, कापड घ्या ना, कापड घ्या, कापड कापड नाही आम्ही पण असं घ्या। तो हा आमचा गौरांश रडणार आहे की शांत बसणार आहे ते आता आपल्याला समजणार आहे, कारण की आता फक्त वरचेच त्याचे केस कापले गेले होते। आता बघूया, इथून खरी सुरुवात आता होते आहे आपली। अजून तरी आमचा गौरांश खूप शांत बसलेला दिसत आहे। आता बघूया, हे केस आता जे मांडीवर पडले तो बघत आहे। माझ्या मते आता इथे तो चालू होणार आहे असं वाटतंय, बघूया। त्यात त्याचे हात पकडून ठेवले, त्यामुळे तो इतका शांत बसणारच नाही, कारण की त्याला ना सतत इकडे तिकडे धावायची सवय असते, तो असं शांत बसणारच नाही। तरी नशीब पहिली बट काढेपर्यंत थोडे तर केस काढेपर्यंत बसला तरी होता, पण खूप छान दिसतं एवढ्या केसातही तो। चॉकलेट किती आहेत बघ, 1 2 3, अरे बघ चॉकलेट आहे बघ, एक फोडू फोडू का? तर इथं असं या मांडीवर घ्या, या मांडीवर घ्या, इकडे बघा, हा बस, हे बघ तिथे बघायचं, पप्पांच्या तिकडे बघ। नाही काय? हा नाही बघ हे बघ, तू घे, त्याच्या हातात दे काहीतरी चॉकलेट। हा चॉकलेट ठेवलं, चॉकलेट थांब। गुलाबजामुन कुठे गेले आमचे? ए गुलाबजामुन आमचे गुलाबजामुन ते फ्रीज मध्ये ठेवलं बघ जरा। गुलाबजामुन डबा घेऊन गुलाबजाम आणले, हातात बघ। गौरांची रडण्याची सुरुवात थोडी थोडी चालू होत आहे।
त्याची आत्तू मामा सगळेच त्याला काही ना काही देऊन आणि दाखवून शांत बसेल याचा प्रयत्नही चालू आहे. तू खाणार? गौरांशनं खूप रडत होता त्यामुळे आता त्याला मी मांडीवर घेतलं होतं माझ्या आणि ह्या ठिकाणी त्याचा मामा त्याला ॲनिमलचे साऊंड दाखवतोय जेणेकरून तो शांत बसेल कारण खूप रडतोय गौरांश आमचा. सगळेच काही ना काही चालू आहेत प्रयत्न सगळ्यांचे की तो शांत बसेल आणि पटकन हे होऊन जाईल. मला पण त्याला असं पकडताना थोडं वेगळं वाटते पण काय करणार तरी बघू. नको पप्पाने घातली बघा टोपी. गजी ते बघ गजी ते बघ. मी ह्या ठिकाणी आता कपड्याने त्याचा चेहरा जरा पुसून घेते. आपल्याला कसं आपण जेव्हा केस कापतो तेव्हा आपल्या अंगावर पडले की आपल्याला खाज येते तसंच त्याच्या चेहऱ्यावरती पडले होते त्यामुळे तो आणखीन इरिटेट होत होता त्यामुळे. आणि ह्या ठिकाणी न्हावी काकाही त्याच्या डोक्याला मस्तपैकी पावडर लावत होते. आता छान असे आमच्या गोंड्याचे केस कापून झालेले आहेत. हिरो माझा हिरो कुठे हिरो गॉगल कुठे गॉगल. गौरांचा जायवळचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. त्याला मस्तपैकी आंघोळ घालून मामाने आणलेले कपडे घातलेले आहेत. आता तो खूप छान बसला होता. आता परत एकदा मी त्याचं औषण करून घेत आहे. खाली बघ खाली बघ खाली. तो हलवतो हे काय गेलं पण ते जरा तेल लावायचं आणि मिठाई वाटी में घेतली फुलांचं. अरे थांब हे चॉकलेट खातो तिचा बर्थडे आहे. हा बर्थडे आज 2 वर्षाचा झाला तो. नाही चालू इथे बघ आता ह्या ठिकाणी प्रत्येकजण एक एक करून त्याला आता ओवाळून घेणार आहेत. आमच्यात पण करते तू मोठं. आमच्याकडे ना जायवळ झालं की त्यानंतर मामाच्या मांडीवर परत एकदा त्याच्या भाच्याला बसवलं जातं आणि त्यांच्या हातामध्ये म्हणजे मामाच्या हातात छत्री दिली जाते आणि आतू ती खटखटीत लाडू त्या छत्रीवर टाकते आणि जे काही आपल्याकडे छोटी पोरं आपण बोलवतो ते लाडू उचलतात आणि खायला घेऊन जातात. ह्यानंतर आम्ही सर्वांना मस्तपैकी वेफर आणि समोसे हे दिले होते. खूप छान असा आमचा हा प्रोग्राम झाला होता. आज गौरांश रडला तर खूप पण आमचा हा कार्यक्रम खूप मस्त झाला. आता इथे आमचे हे मामाचा मान देत आहेत आणि ह्यानंतर या ठिकाणी आता मामा हा भाच्याला छान असे अजून कपडे घेऊन आला होता. गौरांशनी बघा आपले माहिती आहे त्याला आपले ते लगेच घेतलेले आहेत. कोंडस आहे ना. आजचा कार्यक्रम झाल्यावर आता मामा घरी जायला निघाला आहे. त्याच्या पाठी गौरांश लागला आहे त्याच्यासोबत जायला. बाय बाय करा चल 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 नको नको चल घरी जाऊया. चला चला घरी. जा 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 जा. सोड सोड. कुठे येतो माझ्यासोबत? हा चल जाऊया. नको बाय बाय. काय मामाच्या गाडीवर जायचंय. मामाकडे चाललंय. मामाकडे. बाय मामा. बाय बाय. मामा चालला. हा चल चल. तू पण चालला मामा सोबत. हो मी पण चाललो. मामा सोबत चाललाय. बाय. एकच वाटतात सगळे.
कपडे एकच वाटतात आहे. कळलं बघा सगळे काम. मामाला घट्ट पकडून बसलाय. हा चला चला चल. बाय हा, एक राऊंड मारणार आम्हाला. बाय बाय. गौरांश रडत होता म्हणून बाबा बोलला की चल आपण एक राऊंड मारून येऊया. आता ह्या ठिकाणी दोघं राऊंड मारून आलेत आणि मामाला आम्ही सांगितले गपचूप जा. कोणाची आहे मी? इथे मांजर आली आहे तर त्याला गौरांशला जरा मांजर बरोबर खेळायला पाठवतो म्हणजे तो विसरून जाईल जरा. हो बाय. लहान पोरांचं ना लक्ष बरोबर असतं तसं गौरांचं ना लक्ष बरोबर आहे की त्याचा मामा आता निघतोय पण समोर मांजर होती म्हणून तो जरा इकडे तिकडे आम्ही त्याला हे केलं आणि परत तो निघ झाला मांजर बरोबर खेळण्यामध्ये. तर आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा. तोपर्यंत बाय बाय. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.